आता नामदेव महाराजांसाठी भैरवी ठेवतो. आता माझ्या कोर्टात बॉल. वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी थोडा इफेक्ट राहू द्या. मानवी जीवनाचं ध्येय काय असावं आणि मानवी जीवन जगावं माणसानं कसं, यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी सांगतो त्या प्रकारानं जर जगलात तर तुम्ही मागण्याचे अधिकारी व्हाल. मागायचं कोणाकडे? साधूकडे, संताकडे. कोण आहेत साधू, कोण आहेत संत? काय अधिकार आहे यांचा? ह्या अधिकारानं हे आम्हाला काय देऊ शकतात? अरे एवढंच काय, ते देऊ शकतात असं की देवाकडे सुख मागितलं तर देव म्हणतात ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी आहे. अरे इथे सुखाचं भांडार आहे आमच्या संतांकडे. मग असं जर असेल तर काय करायला सांगतायत संत? संत आम्हाला अंतर्मुख व्हायला सांगतायत. माऊली ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांना मार्गदर्शन योग्य प्रकारच्या सद्गुरूनं केलं की तू नाथ संप्रदायाची दीक्षा घे. परिपूर्ण झाले, योगात परिपूर्ण झाले, पण योगात परिपूर्ण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा दुसऱ्या सद्गुरूची आवश्यकता भासली. ते सद्गुरू हिताचं बघतील अशा सद्गुरूकडे जावं. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्या हिताचा विचार फक्त एकच गुरु करू शकतो आणि तो म्हणजे आई. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मग आई जर योग्य प्रकारचं मार्गदर्शन करेल तर माऊली ज्ञानोबरायांना माऊली ह्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचं जीवन जगण्यासाठी ह्या पदापर्यंत पोहोचवणारी फक्त एकच व्यक्ती आहे, त्यांची आई. मला जर विचारलं त्या आईचं नाव तर मी सांगेल कुठल्या आईचं नाव सांगावं, कारण माऊली ज्ञानोबरायांना 3 आया मी मानतो. अर्थात विठ्ठल पंतांना 3 पत्न्या होत्या असं नाही. 3 आयांचं नाव जर मी बोललो तर 3 आया मला स्पष्ट कराव्या लागतील. पहिल्या आईचं नाव सिद्धोपंत कुलकर्णी आणि गिरिजाबाई, त्रिप्रवरी वसिष्ठ गोत्री, अलंकापूरचे, शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण कुळातील मध्यंतरी शाखेचे ब्राह्मण. बरेच दिवस मुलबाळ झालं नाही आणि त्यांच्या त्या वृक्ष वंशवेलीवरती एक सुंदर फूल उमललं. मुलगी होती. मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळा, माशासारखे डोळे असणारी ती मुलगी. नाव ठेवलं मीनाक्षी. उपवर झाली, अंग प्रत्यंग जाणवू लागलं आणि नात्यात होत्या मुलीला आपल्या घरामध्ये ठेवावं कसं म्हणून बापाला घोर वाटला, काळजी वाटू लागली. बाप विचार करू लागला, काय करावं, काय करावं, काय करावं. हे विठ्ठला काहीतरी मार्ग दाखव, विठ्ठला काहीतरी मार्ग दाखव. योगायोगानं विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी यांच्या पूर्वीच्या 6 पिढ्या हरिहरपंत जावळे आपेगाव निवासा, शुक्ल यजुर्वेदी देशस्थ माध्यंदिन शाखेचे पंचप्रवरी वत्स गोत्री ब्राह्मण आहेत. माध्यंदिन शाखेतूनच आहेत. त्यांचे पुत्र रामचंद्र पंत, त्यांचे पुत्र गोपाळ पंत, त्यांचे पुत्र त्र्यंबक पंत आणि त्र्यंबक पंतांचे पुत्र गोविंद पंत. गोविंद पंतांना जो मुलगा झाला अनेक नवसा सायासानं त्याचं नाव विठ्ठलपंत गोविंद पंत कुलकर्णी. बाळानं शिक्षण घेतलं. आई वडिलांनी सांगितले विवाह कर. मी विवाह आत्ता करू शकत नाही. मग माझी एक इच्छा आहे की मला तीर्थाटन करायचंय. तीर्थाटन करता करता अलंकापुरामध्ये दोघांची भेट झाली. सिद्धोपंतांनी घरी नेलं. मध्यरात्रीला स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर पुन्हा पहाटे त्याचा प्रत्यय आला आणि मग त्यानंतर दोघांचा विवाह झाला. आता विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णींची पत्नी त्या मीनाक्षीचं नाव झालं रुक्मिणी आईसाहेब. 12 वर्षानंतर त्यांना एक बाळ झालं. नाव ठेवलं निवृत्ती. त्यानंतर हे बाळ. तर हे बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बघा, 15 ऑगस्ट 1275 गुरुवारचा दिवस होतो. गोकुळाष्टमी होती. श्रावणाची रात्र होती आणि पहाटे पहाटे एक पावसाची सर होऊन गेली. पहाटपासून त्या माऊलीच्या उदरामध्ये हालचाल सुरू झाली. ती माऊली सकाळचं पडलेलं कोवळं ऊन बघण्यासाठी उंबरठ्यापर्यंत आली. एक हात चौकटीला लावला, एक आपल्या वाढलेल्या पोटावरती, आणि तो नयनरम्य दृश्य बघत होती. पक्षी उतरली होते, दाना टिपत होते. उत्तरेमध्ये फार गोड गायलं जातं बरं बोलावल्याच्या नंतर. आता द्रुत दादरा. पंछियों की आवाज़ें गूंजती है आंगन में,
हाय अब की बार सावन दिना 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 पंछियों की आवाज़ें गूंजती हैं आंगन में, पंछियों की आवाज़ें गूंजती है आंगन में, वो जरूर आएंगे अब की बार सावन में, वो जरूर आएंगे अब की बार सावन में, सावन में इको देत जा, भरून भरून देत जा. बरोबर मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला येतानाचा जो काळ आहे त्याला काय म्हणतात? बाळंतपण. तुमच्याकडे काय म्हणतात? जरा फोडा त्या शब्दाला. बाळाला जन्म देताना अंतपणीच्या यातना भोगण्याचा काळ म्हणजे बाळंतपण. बाळ जन्माला आलं. मूर्छित झालेली रुक्मिणी आईसाहेब जरा वेळानं शुद्धीवर आल्या. गुंडच बाळ आपल्या हातात घेतलं, बोलू लागले, कृष्णा आला का रे? बरोबर मध्यरात्री अष्टमीच्या दिवशी आलास. खूप उशीर लावला रे तू. आला का? आला का रे? आला का रे? शेजारी बसलेली आई काय म्हणते दुसरी माहिती? असं नाही बोलायचं रुक्मिणी. काय म्हणतेस तू? नाही, मी त्याला विचारते आला का. आला का नाही विचारायचं, का आला हे विचारायचं. माहितीये त्या आईचं नाव? मदालसा. नवमास कष्टलासे 10व्यानं प्रसूत झाली. द्या ऐकू द्या. येताच कर्म जाड तुझी मान अडकली. मदालसा प्रकरण बघून घ्या तुम्ही सगळं. ती मदालसा माता म्हणते, तू ज्या ठिकाणाहून आलास ना, तुला पुन्हा त्या मार्गाने यावंसं वाटेल का रे? बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आम्ही म्हणतो चूक झाली आमची. अरे ज्या वाटेवरून यायचंय, आल्याच्या नंतर गाडीचा असा खेळ होतो, पुन्हा त्या वाटावरून यायचं? नाही 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 नाही. अरे तुझ्या गर्भातून आला ना, आजूबाजूला काय कृमी किडे, तुझ्या मनावर काही नव्हतं रे. आता उन्हाळा जर लागला ना, पटकन लगेच तू एसी बसवशील, पटकन कूलर आणशील, फॅन आणशील. पावसाळा लागला ना, पटकन स्वेटर निघेल अडगळीतला बाहेर, नाही तर जर्किन नवा आणला जाईल. कानाला लहान लहान पोरांच्या तर ते असं असं केलं का असं असं कान उडतात. काय करतील भरोसा नाही. बाबा गारठून मेला तरी चालेल, पण आपण गोधडीत शाबूत पाहिजे, प्रत्येकाला वाटतं हो, प्रत्येकाची इच्छा आहे. माणूस प्रत्येक गोष्ट तयार करून घेतो, सिद्ध करून घेत असतो. भूक लागली तर जेवतो, तिखट लागलं तर पाणी पितो. गर्भामध्ये आईनं तिखट खाल्लं तर त्रास आपल्याला होत होता, आईनं गरम पदार्थ घेतला तर त्रास आपल्याला होत होता. आईनं काही चुकीचं खावं त्याचा त्रास आपल्याला होत होता. कधी आपल्याला थंडी, ऊन, वारा यापासून संरक्षण नव्हतं. जिथे होतो तिथे सगळ्या गोष्टी प्रतिकूल होत्या. तरी पण बाह्य वातावरणानं मी सुरक्षित राहिलो, जन्माला आलो. पुन्हा तुला त्या कृमी किड्यांमध्ये जावं वाटतं का रे? आता आला ना, त्या वाटेनं तुला यावं का आला? हा प्रश्न विचारणारी दुसरी माता मदालसा आणि तिसरी माता मुक्ताई आई साहेब. वयानं 4 वर्षानं लहान आहे माऊली ज्ञानोबारांपेक्षा. तुम्ही म्हणाल हे 4 वर्षानं लहान असणारी मुक्ताई आई साहेब 4 वर्षाच्या वडील भावाची आई कशी होईल? ती मुक्ताई आहे, ती 1400 वर्ष चांगदेवाची आई होऊ शकते. 4 वर्षाचा काय घेऊन बसला तुम्ही? मुक्ताई आहे, महामाया, ब्रह्मचित्कला आहे. ज्या वेळेस मुदगुल शास्त्री मारतात तर मुदगुल शास्त्रीच्या मारण्यानं विवळ होऊन माऊली ज्ञानोबाराय येतात. 20 वर्षाचा कालखंड आहे. 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या माऊली ज्ञानोबारांना सायंटिस्ट, फिलॉसॉफर ही पदवी देऊन मोकळं हो.
16व्या वर्षाच्या आत योगी राज ही पदवी उपाधी घेऊन माऊली ज्ञानोबा सजग आहे, समृद्ध आहेत. माऊली ज्ञानोबा बाप पदाला पोचलेले आहेत, मित्र पदाला, आई पदाला पोचलेले आहेत. पण 20व्या वर्षी मुदगुल शास्त्रींची मारहाण झाल्यानंतर जेव्हा माघारी येतात डोळे लाल आहे. मुक्ताई विचारते, म्हणू शकत होती, मुक्ताई म्हणू शकत होती, दादा अरे ब्रह्मांड जाळण्याची क्षमता ठेवतो, पाठीवर मांडे भासतोस ना, का त्याला सोडून आलास, तिथेच जाळून राख करायचा होता ना. मुक्ताई ते नाही बोलल्या. अरे जडावर सत्ता गाजवून भिंत उडवू शकतो, तर त्या जीवाला तू का वक्रता देऊ शकत नाही, का त्याला सरळ करू शकत नाही, सगळं तुझ्या हातात होतं. हे शब्द बोलल्या नाहीत. रेड्याला बोलायला लावतो, वेड्याची जीवा तुला सरळ करता येत नाही का. मुक्ताई अजिबात बोलत नाही, कारण मुक्ताईला माहिती आहे की ज्या वेळेस बाजारामध्ये 10 रुपयाला मिळणारी पिपाणी घेऊन एखादं पोरग वाजवत असेल आणि आपल्या कानाजवळ जरी वाजवत असेल तर बिस्मिल्ला खान त्याच्या समोर काउंटर म्हणून सनई वाजवत नाही. 50 रुपयाला मिळणारा तो ढोल घेऊन एखादं पोरग यात्रेत वाजवत फिरत असेल तर कृष्णा महाराज किंवा दुसरे महाराज दोघं जण म्हणतील बस माझ्या समोर, वाजव चक्रधार, चल वाजव, केरवा, दादरा, गरबा, सप्ताल, सप्ताल, तीनताल, चौताल, आडा चौताल, रूपक, दीपचंदी, काय तुला येतं ते मला वाजवून दाखव. लगेच तुम्ही समोर घेऊन त्याला किती तुला येतं दाखव. नाही, अरे वाजवतंय, लहान आहे, लोकांच्या नादाला लागू नको, तुला खूप मोठ्याशी भेटायचंय म्हणून ह्या छोट्या छोट्यांच्या नादी लागू नकोस तू. मुक्ताई म्हणू शकत होती बदला, पण मुक्ताई म्हणाली बदला. मुक्ताई म्हणू शकत होती ज्ञाना दादा बदला, पण मुक्ताई म्हणाली बदला, कारण बदला घेण्याच्या भानगडीत जर पडलो तर उपयोग नाहीये, म्हणून स्वतःमध्ये बदल घडवून बदला. लोकांच्या काय नादाला लागायचं, स्वतःमध्ये बदल घडवा. आणि मग मुक्ताई सांगू लागली, दादा वेडा आहेस का रे तू, वेडा आहेस का, तुला स्वत्वाची जाणीव नाहीये, तुझे डोळे लाल दिसतायत. मुक्ता, मुदगुल शास्त्रीने प्रचंड मारलं ग, म्हणून मी रडलो, माझे डोळे लाल आहे. तुला मारलं, तुला वेदना झाल्या, तुला दुःख झालंय का रे, हो. अजून तुला वेदना होत आहेत म्हणे, हो. हे डोळे लाल झाले म्हणे, हो रडलो ना मी. मग हे डोळे तू आहे का म्हणे, नाही ते डोळे माझे आहेत. कुठे मारलं, इथे मारलं ग. हा तू आहे का, नाही ग तो माझा गाल आहे. अजून इथे मारलं. हा तू आहे का, नाही ग हा माझा हात आहे. अजून कुठे, इथे. हा तू आहे का रे, नाही नाही ही माझी पाठ आहे. मुक्ताई म्हणते मी आणि माझं हे गणित अजून तुला थोडासा आजार बाकी आहे, तेवढा आजार बरा करावा लागेल. हा NPD, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा आजार आहे, ऐका. सगळ्यात मोठा माणसाला आजार कोणता झालाय माहितीये का, श्रीमद भगवद्गीता सांगते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. माझे आणि पंडूचे, माझं तुझं, हा सगळ्यात मोठा आजार आहे. थोडासा इलाज जर एखाद्या सद्गुरूनं केलं ना तर मग तो थोडासा बरा होतो. मी माझेपर्यंत येतो, मी आणि माझं शरीर. शेवटी जातो मी पर्यंत आणि मी पर्यंत. अहम ब्रह्मास्मी, मी आणि ब्रह्म, मीच ब्रह्म आहे. मी आणि ब्रह्म हे द्वैत निर्माण होतं. अजून सांगू तुम्हाला, मी वजा मी बरोबर जे शून्य आहे, त्या शून्य अवस्थेला पोहोचल्याच्या नंतर माणसाला योग्य प्रकारची गती मिळते, कारण त्या शून्यापासूनच हा सगळा खेळ झालाय. जेव्हा कोटेचं नव्हते काही, जेव्हा कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. तेथे ढालगज निर्माण झाली. ती ढालगज म्हणजे माया, आणि त्या शून्याला मायेनं आकार देऊन देऊन आपल्यापर्यंत पोहोचवलंय. मग आता त्या शून्यापर्यंत जाऊन मायाविरहित जीवन पुन्हा जगायचं असेल तर मी वजा मी बरोबर शून्य या अवस्थेला पोचायचं आहे. मग हा आजार आपल्याला होतो कसा, मग मुक्ताई आईसाहेब सांगतात की बाबा तू तुझ्या स्वभावाप्रमाणे वागायला सुरुवात कर, कारण जे जे काही तुझ्या सद्गुरूनं दिलंय तुला, त्यातून तू योगी झालास, लोक तुला ज्ञानी म्हणतात. म्हणून मुक्ताई आईसाहेब बदला घ्यायला सांगत नाही, बदलायला सांगते. एका फटक्यामध्ये ताटी फेकून शकत होती, पण मुक्ताई बाहेरूनच म्हणतात,
पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माहितीये तुम्हाला, ह्या अभंगाला शिवरंजनी लावला आणि हात जर चारुकेशी मध्ये गायला तर किती गोड गायला जाऊ शकतो. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी याला ऐकू द्या. पावन मनाचा, योगी साय अपराध जनाचा, साय अपराध जनाचा, 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 जनाचा. योगी हा पवित्र मनाचा असतो. जगानं अपराध करावे, योग्यानं सहन करावे आणि आपण फक्त पाहिजे तसा तेवढा आहे तेवढाच इको ठेवावा. जगानं अपराध करावे, योग्यानं सहन करावे ही त्याची स्वतःची स्थिती असावी. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोळा मान. विश्वरागानं अग्नी झाला आपण पाणी व्हावं दादा, हे मुक्ताईचे शब्द आहेत. हे विश्वपट आहे म्हणजे कपडा आहे, आपण धागा आहोत आणि धागा नसेल तर कपडा तयार होत नाही. म्हणून विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बाह्य शस्त्रांचे घाव शरीराच्या बाह्य भागाला ज्यावेळेस जखमा करतात तर बाह्य इलाजानं ते आजार बरे करता येऊ शकतात. पण दादा, शरीराच्या आतमध्ये अंतर्मनाला जर जखम करायची असेल, काळीच जाळून राग करायचं असेल, विचिन्न करायचं असेल तर एकच शस्त्र आहे ते शब्द. या शब्दांच्या शस्त्रांनी घायाळ झालेलं हृदय त्याला मलम जर लावायचं असेल तर फक्त संतांची वचनं आहेत. म्हणून शब्द शस्त्रे संती मानोपदेश, आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडली, माऊली ज्ञानोबा बाहेर आली आणि मुक्ताईला घट्ट मिठी मारली. आता कमी करायचा आवाज थोडासा. घट्ट मिठी मारली आणि मुक्ताईला सांगितलं, आता मात्र तुझा उपदेश मला फळाला येईल. आता तुझ्या पोटी मी जन्म घेतोय, सांग काय करू. मुक्ताई ज्ञानदेवाला सांगते, दादा मुक्त हो. मुक्ता मी मुक्तच आहे. मुक्ता सांगते म्हणून मुक्त हो. मुक्ता मी मुक्तच आहे. मुक्ता सांगते म्हणून मुक्त हो. मुक्ता मी मुक्तच आहे. मग गुंतून मुक्त हो ना. जर मुक्तच व्हायचं तर गुंतून मुक्त हो. उगाच खात नाही का दात नाही हा विषय नकोय. अरे खातच नाही, दात असले तरी खात नाही. मग गुंतायचं कसं ग. जा, हा निसर्ग आपोआप गुंतवतो. जा निसर्गाच्या सानिध्यात जा, निसर्ग आपोआप गुंतवतो. कसं कारण आहेत त्याला. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जवती सुंदर ललना देखील नाही. विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या करू शकतात, पण रंभेला पाहिल्यावरती कुत्रा होण्याची क्षमता येते. याचा अर्थ जोपर्यंत जे भोग दिसत नाही तोपर्यंत माणसाची इच्छा होत नाही. आणि एकदा का माणसाला त्याची आठवण झाली की मग नाही राहत. एका घरामध्ये मी थांबलो, असाच जागराचंच कीर्तन होतं.
बरं का पाटील साहेब, जागराचं कीर्तन होतं. त्या घरातल्या लोकांनी सांगितलं, बाबा आमच्या घरी चला, पाहिजे तशी सेवा करतो, फक्त आमचं लहान पोरगं आहे ना खूप पितं, त्याला समजावून सांगा ना जरा. म्हटलं सांगेन बुवा, आपल्याला काय राहायचंच आहे रात्रभर. रात्री 10:30 वाजता कीर्तन संपलं. 10:30 वाजल्यापासून त्याला मी प्रवचन सुरू केलं बिना पाकिटाचं. 12:30 वाजेपर्यंत त्याला मी सांगितलं, दारूनं लिव्हर खराब होतं, दारू पिऊ नये, दारू प्यायल्याच्या नंतर लोक मारतात, आपली इज्जत राहत नाही, पैसा जातो, सगळी संपत्ती जाते, प्रपंचाचं वाटोळ होतं. तो म्हणे, हा ना बाबा, हो ना बाबा, हो ना, हो ना. असं करता 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 1:15 वाजला. 12:45 झाले. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं, बाबा थोडा वेळ थांबा, आता नाही दम निघत, 5 मिनिटात थांबा. हो ते 1:15 वाजता जाऊन 1 वाजता पिऊन आलं. म्हटलं काय रे, म्हणजे मी एवढं 2-2.5 तास एवढं बडबड केली, काहीच नाही का त्याचं. म्हणे बाबा पहिल्या दिवसापासून निर्धार केला होता आणि जवळजवळ कंट्रोल केलं होतं मी, 7 दिवस पिलोच नाही, आणि मी उद्या माळच घालणार होतो तुमच्या हातून, पण मग ते दारू माझ्या डोक्यातूनच निघून गेली होती. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. म्हणजे काही गोष्टी ज्या जोपर्यंत आपल्या समोर भोग येत नाही तोपर्यंत इच्छा होत नाही, आणि जर भोग आले तर भोगल्याशिवाय ते पुढे जाऊ नये, कारण भोगी घडे त्याग, भोगाच्या नंतर जो त्याग होतो. म्हणून उपभोग घेतला गेला पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा जा, हा निसर्ग तुला सगळं शिकवून देईल. माऊली ज्ञानोबा निघाले. संध्याकाळची वेळ आहे, थोडा इफेक्ट राहू द्या. इंद्रायणीचं पाणी शांत थांबलेलं आहे. हजारो कमळं खुललेली आहेत. त्या कमळांचा सुगंध माऊली ज्ञानोबा नासिकेला स्पर्श करून जातोय, अंग मोहरून जात आहे. माऊली ज्ञानोबा प्रसन्न झालेले आहेत. आणि एवढ्या वातावरणामध्ये त्यांनी एक विहंगम दृश्य बघितलं. संध्याकाळची वेळ आहे. एक भुंगा गुंजारव करत आला आणि आल्यानंतर एका कमळामध्ये तो विसावला. माऊली ज्ञानोबा त्याची लीला बघतायत. अंधार पडू लागला आणि त्या कमळाची दलं मिटू लागली. 2 गाणी तयार झाली. भवरेने खिलाया फुल फुल को ले गया राजकुमार. दुसरं स्वर्गीय वसंतराव देशपांडेंचं गाणं आहे, घेई छंद मकरंद मिटता कमल दल. माऊली ज्ञानोबा उठून पळत गेले. त्याला सांगू लागले, भुंग्या उठ 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 उठ, कमळाची दलं बंद पडतील, ऑक्सिजनचा पुरवठा बंद होईल, गुदमरून मरशील. पुन्हा माघारी फिरले. म्हटले, मी कुणाला शहाणपण शिकवतोय? मी जर म्हणालो, राहू द्या आता, मी जर म्हणालो हे बघा असं आहे की आता अमुक असा ताल आहे, या तालाला आपण अशा पद्धतीनं वाजवायचं आहे, अशा पद्धतीने हे करू, केरबा दादरा गरबा जपताल सप्ताल 3 ताल चौताल 8 चौताल वगैरे, याचं इतक्या मात्र्याचं आहे आणि याची उतरण अशी आहे आणि याची चौपाई म्हणजे याची चौपट अशी घ्यायची, याची दुप्पट अशी वाजवायची, याची लग्गी अशी आहे. ते म्हणतील, महाराज तुम्ही तुमचं कीर्तन करा, आमचा रोजचा धंदा आहे. अपमान होईल. गायकांना म्हणालो, हा आऊड राग आहे, हा शाडव राग आहे, संपूर्ण जातीचा राग आहे, याचा आरोह असा, याचा अवरोह असा, याचा वादी हा, याचा संवादी हा, याच्यामध्ये हा तीव्र स्वर भरला की अशा प्रकारचा राग होतो, मग अशा प्रकारानं उतार राग होतो, मग मध्य राग होतो. ते म्हणतील, आम्हाला राग येण्याच्या आत तुम्ही उरका, कारण आमचा रोजचा धंदा आहे, रोजचा धंदा आहे आमचा. तसं मी म्हणतोय की जर भुंग्याचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबांना माहिती आहे तर का त्या भुंग्याला सांगावं? माऊली ज्ञानोबांच्या 2 ओव्या आहेत. जैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परी कळी के माझे सापडे कोवळी. माऊली ज्ञानोबा तिथून माघारी निघाले, घरी गेले. म्हटले, अरे त्याचा तो बघून घेईल, मी कशाला त्रास घेतोय. आणि माऊली ज्ञानोबा माघारी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिथेच आले. आणि मग माणूस म्हणतो की जिकडे जायचं नाही तिकडेच माणसाचं मन जातं. बरोबर त्याच कमळाकडे लक्ष गेलं. कमळ टवटवीत फुललेलं होतं, नुकसान झालेलं नव्हतं. माऊली ज्ञानोबाने उंच टाच करून बघितलं, भुंगा मरून पडला होता. माऊली ज्ञानोबा डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, तेव्हाच हाकलून द्यायला पाहिजे होतं, जगला असला. दुसरी ओवी आहे, ते तव उत्तीर्ण होईल परी ते कमळदळ चिरुणे ऐसे कठीण पण कोवळे स्नेह देखा. निरीक्षण काय माहिती तुम्हाला?
नाही काष्टाचा गोमाना नाही काष्टाचा गोमाना नाही काष्टाचा गोमान आवाज एकच आला पाहिजे. नाही काष्टाचा गोमान नाही काष्टाचा गोमाना मरा बाबा बाबा रे नाही काष्टाचा नाही काष्टाचा गोमान आवाज डबल नको यायला आवाज मोकळा करा आवाज डबल येतोय राग मिश्र ते तमाशासारखा आवाज येतो प्लेन करा डायरेक्ट राग इंदोला आहे पण एकाच मुकड्यामध्ये मुकडाना अंतर आहे ह्याच मुकड्यातला अंतरा जो आहे तो बहार मध्ये आहे पण दोन्ही राग घेऊन आपल्याला गाताच येत नाही नाही काष्टाचा गोमाना 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 नाही काष्टा नाही गोमान नाही काष्टाचा गोमान नाही काष्टाचा गोमान नाही काष्टाचा गोमान दा दिन दिन ना दिन 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 दा गट गण तक तक धन गट गट दा दिन दिन ना दिन दिन गोविंद ब्रह्म सुमन सुमन गोविंद ब्रह्म सुमन राहू द्या विठाला विठाला विठाला